त्यामुळं त्यांचे म्हणजे फक्त त्यांच्या भौतिक परिस्थितीनुसार प्रॉब्लेम तर आहे, पण मानसिकदृष्ट्या काही प्रॉब्लेम आहेत का ते डिटेक्ट करायचे. आणि ते प्रॉब्लेम डिटेक्ट केल्यानंतर त्यांना मी बौद्धिक खेळ घेते. वेगवेगळे बौद्धिक खेळ घेऊन त्यांची बसायची कॅपॅसिटी वाढवते. स्पॅन ऑफ अटेन्शन ज्या वेळेस त्या शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतात. कारण त्यांना मी खूप वेळा अनुभव घेतला की मी शिकवत असतं, मी खूप शिकवतो. त्या मुलं आलंय शाळेला सगळं शिकवलं, दुसऱ्या दिवशी तो मुलगा येत नाही कारण त्याच्या संपर्कातले आलेले नसलेले शब्द किंवा सिलेबस त्याला माहितीच नसतं. त्या गोष्टी आपण त्याच्या कानावर घालतो, तो त्याला ॲडॉप्ट होत नाही. त्याला त्याच्या आवड निर्माण होते म्हणून आधी त्याला खेळातून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ मी इथे खेळायला दिले. क्रीडा पण माझं एकटी आहे आणि संगीत. याच्यामध्ये मी काय करते की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड आहे, कारण मी त्यांना वापरून पाहिले. मी वेगवेगळ्या प्रकारचे ढोल आणले, एका आठवड्यामध्ये ढोल फोडले त्यांनी, कारण त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं मॅट आहे. ह्या मॅटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतो आणि हे प्रॉपर वाजता त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा होते. आणि एवढे सगळे इन्स्ट्रुमेंट मला एकाच वेळेस घेणं शक्य नाही. मग हे मॅट आणलं की ज्यावर मुलं किती पण जोरात वाजवा काही होत नाही. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये सेन्सेशन आहे आणि हे वापरू शकते.